दिवसापूर्वी तुम्ही पत्रकार परिषद घेतली होती, माहिती दिली होती. आता त्या जमिनीवर आता पुन्हा तुम्ही इथं आलेला आहात. किती एकर जमीन ही आहे बाजार समितीची ऑलरेडी? आमच्या माहितीप्रमाणे ही जी सगळी दिसते हायवे पासून त्या डोंगरापर्यंत, आणि इथे मध्ये एक दुसरा प्लॉट आहे मला वाटतं मूळ मालकाचा, तो सोडून साधारणतः 13 एकर. हे जे शेड दिसतं इथं पत्र लावले, हा हे पत्र्याचं शेड एक आहे, आणि इकडच्या बाजूचे हे असं साधारणतः पलीकडे खड्डा बुरून काढलेला दिसतो. साधारणतः 13 एकरचा हा प्लॉट आहे. आणि आम्हाला जी माहिती मिळाली म्हणजे तोंडी माहिती, साधारणतः 2010 साली ही जमीन बाजार समितीच्या ताब्यात आली, अधिग्रहित झाली. कदाचित काळ मागे पुढे असू शकेल, आम्हाला काही त्याचं रेकॉर्ड बघायला मिळालं नाही. पण बाजार समितीच्या मिटिंगमध्ये सांगितल्यानुसार 2010 साली ही जमीन आपल्या ताब्यात आली. तब्बल 14 वर्ष झाली. इथं तुम्हाला कुठं काही दिसत नाही, फक्त इथं बघा आता हे भुजबळ आणि कंपनी आणि तिकडे 2 असे शेड मारून पडलेले छोटे छोटे, त्याच्या पलीकडे काही काम इथं झालेलं नाही. 2010 पासून 14 वर्ष झाली. 14 वर्ष झाली असंच ही जागा? हो, अशीच जागा पूर्ण आहे. या जागेमध्ये काय करायचं केलं पाहिजे असं वाटतं? नाही, आमचं म्हणणं हे ज्याकरिता, मग ते टोमॅटो मार्केट असेल किंबहुना भाजीपाला मार्केट असेल, जे काय करायचं ते करावं, आमचं म्हणणंच आहे. समजा टोमॅटो मार्केट, आता त्यांचं म्हणणं असेल की आपल्याला टोमॅटो मार्केट करायचं, आमचं काहीच म्हणणं नाही ना. जे करायचे त्यांनी म्हणलं प्लॅनिंग, त्याचा प्लॅन केलाय. मीटिंगमध्ये प्लॅन मागितला, प्लॅन पण नाही, तो अप्रूव्ह नाही. असा कच्चा आर्किटेक्टकडून करून घेतलेला प्लॅन आहे. खूप मोठी जागा आहे साहेब, फक्त 5 गुंठे याच्यातली काहीतरी पणन मंडळाला ट्रायल बेसिसवरती काहीतरी प्रोजेक्ट करायचा आहे. आम्ही काही संचालकांनी मागणी अशी केली होती, 13 एकर जर जागा आहे त्याच्यातली 1 एकर द्या, त्याच्यामध्ये चांगल्यापैकी कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस सगळं होऊ शकतं. व फक्त 5 गुंठे दिली. असं आहे, आमच्याकडे आपल्या बाजार समितीकडे बऱ्यापैकी पैसे आहेत, आणि पैसे जर आहेत तर आमचं म्हणणं हेच होतं की मग एखादा प्रोसेसिंग युनिट आपल्या बाजार समितीच्या आत्ता एक्झिस्टिंग जो बाजार आपला भरतो त्याच्या बाजूला खाजगी एकानं अगदी छोटा याच्यामध्ये टोमॅटोचं केचप बनवायचा एका तरुणाने प्रोजेक्ट केला आहे. असे प्रोजेक्ट जर आपल्याकडे उभे राहिले, ज्यावेळेला टोमॅटोला अजिबातच बाजार नसतो, अगदी 100-125 रुपये किलोनी क्रेटनी टोमॅटो विकले जातात, अशा वेळेला ते बाजार समितीनं स्वतः घेऊन त्याच्यावर प्रोसेसिंग केलं तर ते फायद्यात राहील ना, शेतकऱ्याला 2 रुपये मिळतील. ही 13 एकर जी जमीन सोगल तुम्ही सांगितलं, आता ह्याच्याबाबत काय करायचं नाही, फक्त तीच जागा घ्यायची असं आता चालू आहे का? हा ना, आमचं म्हणणं तेच आहे. आम्ही तेच म्हणतोय, याच्यावरती डेव्हलपमेंट करा, याच्यावरती काय जो प्रोजेक्ट करायचा आहे करा, इथे काय गाळे बांधायचे, बाजार भरवायचा आहे तो भरवा, आणि मग जर गरज वाटली तर पुढे घ्या ना. आजची परिस्थिती अशी आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो संदीपजी, आज आपल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये खाजगी कंपन्यांचे प्रचंड मॉल उभे राहिले. जेवढा भाजीपाला आणि माल तुमच्या बाजारपेठेत बाजार आवारात येतो त्याच्या इतका किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त माल हा खाजगी कंपन्या आता मॉल म्हणून त्याच्यात कलेक्शन केलं जाते. हे बाजार समितीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक माल हा बाहेरच जातोय. व्यापारी डायरेक्ट व्यापारी नाही, कंपन्या आहेत. बिर्ला मॉल आहे, टाटा मॉल आहे, रिलायन्सचा मॉल आहे, हे सगळे खरेदी करतायत, आणि त्याच्यामुळं खूप सारा माल जातोय. मग तो का जातो, काय कमी पडतंय, हे सगळं आपण शोधलं पाहिजे. त्याची कारणं शोधून त्याच्यावरती उपाय केले पाहिजेत ना. उद्या भविष्यामध्ये आपल्याला बाजार समिती चालवायची. आज मी तुम्हाला सांगतो, टोमॅटोची आवक प्रचंड प्रमाणात, मागचं वर्ष बघा, त्याच्या मागचं बघा, त्याच्या मागचं थोडा त्याचा आलेखही काढा ना. आपल्याकडचे टोमॅटोची आवक घटत चाललेली, ती का घटत चालली, त्याची कारणं शोधली पाहिजे. मग ती आवक वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. आता 100% आपल्याकडे काही समजा माल कमी, उत्पादनही कमी असेल, पण आपल्याकडचा बऱ्यापैकी माल आपल्याकडे जो यायचा संगमनेर भागातला, तो आज हिवरगाव सिन्नरच्या तिथे जी नवीन बाजारपेठ उभी राहिली तिकडे आपला माल मोठ्या प्रमाणात जायला लागलाय, व्यापारी तिकडे जायला लागले. म्हणजे आपण काहीतरी कमी पडतोय ना. आपली बाजार समिती काही सुविधा देण्याला म्हणा किंवा काहीतरी कमी पडते, म्हणून आपल्या बाजारपेठेतला माल, आपल्या बाजार समितीतला माल बाहेर जातोय. याचा शोध न घेता आपण नुसत्या जमीन खरेदी करणे, याला आमचा विरोध आहे. किती पैसे आहे बाजार समितीमध्ये? आम्हाला ठोक आकडा असा मिळाला की साधारणतः 65 कोटी रुपये बाजार समितीकडे शिल्लक आहे. 65 कोटी रुपये असं आम्हाला कागदावरती माहिती नाही. काल बाजार समितीच्या मीटिंग मध्ये ज्या दिवशी आमचं झालं त्या दिवशी आम्ही विचारलं होतं की आपल्याकडे असा किती निधी शिल्लक आहे की आपण इतकं खर्च करायला निघालो. तर त्याच्यावरती आमचे सहकारी आदरणीय संतोषदादा चव्हाण, आमचे बाजार समितीचे संचालक भास्कर शेठ, ते म्हणाले की आपण 30 कोटीची जमीन घेण्यापेक्षा इथे जर तेवढं बाजार उभा केला तर आपली सगळ्यात महत्वाची जी काही थोडीफार अडचण होती ती अडचणही दूर होईल आणि लोकांना, व्यापाऱ्यांना सुविधा. आज व्यापाऱ्यांची सुद्धा अवस्था वाईट आहे. व्यापाऱ्यांना जागेची गरज आहे,
पण बाजार समिती पुढे ते बोलायला मागत नाही, त्यांची पण फार मोठी अडचण आहे. बोलेगा तो कान काटेगा, अशा प्रकारची परिस्थिती आहे. बरं, आता तुम्ही म्हणालात का ही जागा सगळी पडीक असताना ती जमीन घ्यायचा घाट घातला जातो. बरं, दुसरीकडे अशी बाब आहे की तुम्ही पत्रकार परिषदेत सांगितले की तुम्ही देखील काही जमिनी सुचवल्या होत्या. मग जमीन ही असं आम्ही आपला तो व्यवसाय नाही, पण एका सद्ग्रस्तांनी ज्या वेळेला हा विषय बाजार समितीच्या जागेचा आला, ते बाहेर कळाल्यानंतर एक असे जमिनींचे व्यवहार करणारे आहेत, तर त्यांनी म्हणाले की जागा आहे. बरं, ते काय आयरी गेरी नाही, रेप्युटेड पर्सन आहेत. त्यांनी सांगितलं अशी अशी जागा आहे. म्हणलं आपण बघूयात. म्हणून मागच्या मीटिंगमध्ये 10 तारखेला जी मीटिंग झाली त्यावेळेला आम्ही तो प्रस्ताव मांडला आणि मग ते म्हणाले की आपण बघून घेऊ. ती जागा आपल्या 2-3 प्लॉट सोडून याच प्लॉटच्या शेजारी. हा, तिच्या डॉक्युमेंट्समध्ये काय अडचण असतील. आता हे जे कोठारी व्हिल्स आहे त्याच्या बाजूला 2 पाट्यांचा प्लॉट आहे, त्याच्या शेजारी तो प्लॉट आहे. आता त्याच्यामध्ये क्लिअर टायटल नाही. समजा माऊली खंडागळेंनी जर ती जागा दाखवली तर माऊली खंडागळेंच्या नावाचा सातबारा नाही. शेवटी अशा मोठ्या व्यवहारांमध्ये कुणीतरी मध्यस्थ त्याचा एखादा दस्त करतो, काही इसार पावती करतो किंवा काय त्याला पॉवर ऑफ पॅटर्नी म्हणतात, ते असं काहीतरी करतात अशा प्रकारचा. पण तो देखील प्लॉट चांगला आहे. आमचं म्हणणं तो घ्यावा हा देखील नाही. आमचं म्हणणं एकच, आपल्याकडे माझं साधं गणित आहे. तुमच्या घरी तुम्ही तुमचं जुनं घर होतं, तुम्ही नवीन बंगला बांधलाय, त्याची घरभरणी केली नाही, तुम्ही राहायला पण गेले नाही, लगेच तुम्ही तिसरा बंगला बांधणार आहात का? माझं साधं म्हणणं. आपलं म्हणणं तेच आहे, तुमच्याकडे ही जागा आहे, हिचा काहीतरी उपयोग करा आणि याच्यातून जर तुम्हाला कमी वाटलं तर 100% घ्या ना. आमचं काहीच म्हणणं नाही. आमचा जागा खरेदीला विरोध असायचं कारण काय? अजिबात नाही. आता कालपासून जर तुम्ही सोशल मीडियात पाहिलं असेल, मी फक्त बघतोय, मी त्याच्यावर कुठं बोललोय नाही, कमेंट केलं नाही, परंतु त्याच्यात आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे देखील त्यांनी स्वतःची मतं टाकलीत. आमची जमीन तिथं बाजूला आहे, आम्ही खरेदी केलेली, एवढा भाव तिथं नाही, हे लोकांचं म्हणणं आहे, ते मी नाही म्हणालो. आता माझा भाव हा नंतरचा पार्ट आहे. माझं पहिलं आमचं म्हणणं हे आम्हा संचालकांचं, भास्कर शेठ गाडगे असतील, काल आता आमच्या काही 2-3 संचालकांचाही मला फोन आला होता, आम्ही तुमच्यासोबत आहोत. म्हणलं तुम्ही समोर येऊन बोला ना. आमचं म्हणणं, मेहनतीनं लोकांनी शेतमाल पिकवलाय, त्याच्यामुळे आपल्याला 2 रुपये मिळाले. बाजार समितीकडे हे पैसे, आता कालमध्ये अनेकांनी मागे शेतकऱ्यांच्या विम्याची मागणी केलेली होती. मला वाटतं सन्माननीय संजयरावजी काळे साहेब, अतुल शेठ बेनके ज्या पॅनलचे प्रमुख होते, त्यांनी त्याच्यात सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना विमा देतो. आता लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही विमा देऊ शकत नाही आणि 32 कोटीची 30 कोटीची जमीन घ्यायला निघाल. काही शेतकऱ्यांनी तर खूप सुंदर लिहिलंय त्याच्यात, तुम्हाला पटणार नाही. 10 कोटी डिपॉझिट केले, तर त्या डिपॉझिटच्या पैशावरती जर शेतमाल घेऊन येणारा कोणी गेला तर डायरेक्टली त्याला तुम्ही अशी देखील मदत करू शकता, फुलना फुलाची पाकळी म्हणून. अशी देखील मतं काही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहेत. आता सह्यांची मोहीम, काही शेतकरी, मला फोन आला होता, मी तुमच्या सोबत आहे म्हणालो, सह्यांची मोहीम सगळे शेतकरी सुरू करण्याचा विचार करतायत. म्हणजे अशा देखील गोष्टी सगळ्या. मग अशी बोलताना तुम्ही म्हणाला की त्याचा परवाच्या दिवशी जी मीटिंग झाली तुमची मासिक, त्याचा अद्याप देखील तुम्हाला प्रोसिडिंग दिलं जात नाही. हे आता अजून सांगू तुम्हाला, सामान्य एखादा माणूस त्याची काय अडचण असेल ना, तर तो अर्ज घेऊन गेला तर त्याची पोच द्यायची पद्धत नाही या बाजार समितीत. आम्ही त्याच्यावरती वारंवार हे केलेलं आहे. एखाद्याला लायसन पाहिजे, आम्ही सांगतो जा लायसनचं तुला पाहिजे अर्ज दे, किंवा कोणाची काय अडचण असेल अर्ज दे. अर्ज द्यायची पद्धत नाही. हा कोणता कायदा आहे? कशात बसतं हे? परवा मीटिंग झाली 29 तारखेला, अद्यापही आम्हाला, बरं मी जुन्या प्रोसिडिंग मागतोय, कोणते जुने होऊन गेलेल्या मीटिंगचे, कदाचित हँडरायटिंगमध्ये प्रोसिडिंग असतं, लिहायला 1-2 दिवस उशीर लागत असेल, याची आम्हाला जाणीव आहे. पण जी जुनी प्रोसिडिंग आहे ती संचालकांना देखील नाही. आम्हाला तिथे आमची खळखट्याक दाखवावं लागेल. खळखटक दाखवणार 100% विषयच नाही काही. जर तुम्ही संचालकांना अशी वागणूक असेल, एका मागचा विषय होता तोंडी, याच्यामध्ये मी स्वतः, संतोष दादा, आम्ही सगळ्यांनी एक अर्ज दिलेला होता की असं हे असं व्हायला पाहिजे. तर ते म्हणाले तुम्ही अर्ज द्यायची काय गरज आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओतूरला भोजनाची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी स्वस्तात व्हावी यासाठी आम्ही 5-6 मीटिंगांमध्ये सतत तो विषय काढत होतो. करू बघू, कोण नाही तिथं जेवत नाही. आमचं म्हणणं आहे तुम्ही चालू तर करा, लोकांना गरज असते तर जेवतील, नाही तर बंद पडेल. लोकांना गरज म्हणून तुम्ही करा ना. म्हणजे कोणताही विषय असा काय म्हणतो आपण त्याला हे नाही. आता या पुढच्या मांडलेले विषय आम्हीच नाही, सगळेच विषय. मी तुम्हाला आता, मला खूप माझ्याकडे काय आता पुरावे येत आहेत. मी तुम्हाला सांगतो, आमची मीटिंग एक वेगळीच कला असते. या पुढच्या काळामध्ये मी आता ER आणि DDR कडे मागणी करणार आहे की आमच्या मीटिंगचं व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावं. मीटिंग कशी होते हे साधारण ज्या मतदारांनी आम्हाला इथं पाठवलंय त्यांनाही कळालं पाहिजे की बाजार समितीची मीटिंग कशी असते, ते काय प्रकारे होते हे कळलं पाहिजे जनतेला देखील.
ठीक आहे, आता तुम्ही आम्हाला ही जमीन दाखवलेली आहे बातमीच्या माध्यमातून. हे लोक पण पाहू शकतात का ही 13 एकर जमीन अक्षरशः पडीक पडलेली हो. आहे. असं असताना आतापर्यंत काय, मला एक प्रश्न अजून विचारायचा होता का 32 कोटीला 10 एकर म्हणजे 3.25 कोटी रुपयाला 1 एकर, असं कोणत्या जमिनीला बाजार भाव मिळायला पाहिले कुठे जुन्नर तालुक्यात? आता माझ्या माहितीप्रमाणे तर नाही, कदाचित असेल पण मला माहित नाही. आता जुन्नर तालुक्यातला भाग सोडून देऊ, पण जिथं त्या प्लॉटचं व्यवहार चाललेला आहे तिथं आजूबाजूला कालपासून मला साधारणतः 6-7 शेतकऱ्यांच्या फोन आले की आमची जमीन तिथं शेजारी आहे, बाजूला आहे, अपोजिट साईडला, इकडे आहे, तिकडे आहे. ते म्हणतात अरे हा सोन्याचा भाव दिला, आमच्या पण घेऊन टाका, आमच्या जमिनी घ्या घेऊन टाका. काय बोलणार आता, अवघड आहे, खूप अवघड आहे. आता असं देखील एक संजय काळे सभापती त्यांच्या साईडने बोलणारे लोक असं म्हणतात जमीन घेतली तर वाईट काय आहे, 100% त्याचे बाजार नंतर वाढणार आहे. ऐका ना, मग माझं म्हणणं असं आहे की बाजार समितीनं शेतकऱ्यांना सुविधा द्यायचं काम बंद करून फक्त जमिनी खरेदी करावी, रिअल इस्टेटचाच बिझनेस चालू करा. जे बाजू घेत आहेत त्यांनी वस्तुस्थिती समजून घ्या दादांनो. ही संस्था शेतकऱ्यांना सेवा सुविधा देण्यासाठी, शेतकऱ्याचा माल आल्यानंतर तो विकला गेला पाहिजे, त्याला सुविधा मिळाली पाहिजे, त्याला शेल्टर पाहिजे, म्हणजे वरून काय म्हणतो आपण त्याला, शेड्स पाहिजेत. इथे दिसतात तुम्हाला कुठं शेड. आता तिथं संध्याकाळच्या वेळेला आमची धना मेथी येते, संध्याकाळच्या वेळेला अचानक जर पाऊस आला तर त्या व्यापाऱ्यांना माल टाकायला जागा नाही. आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये इथं तात्पुरते का होईना शेड उभे राहावेत, ती देखील उभे राहिले नाहीत. व्यापाऱ्यांची मागणी 4 वेळेला व्यापाऱ्यांनी आमच्याकडे अर्ज केला. संध्याकाळच्या वेळेला अचानकपणाने पाऊस आला तर टोमॅटोचं पॅकिंग, टोमॅटोच्या गाड्या भरलेल्या नसतात, त्याच्यामुळे तिथं जागा उपलब्ध नसते. तरकारीच्या शेडमध्ये तरकारीच्या गाड्या साधारणतः रात्री 9-10 वाजेपर्यंत भरत असतात, तिथं जागा उपलब्ध नसते. मोकळ्या ठिकाणी माल टाकावा लागतो, त्याला वरतून जर पाऊस अचानकपणाने आला तर काही माल भिजतो, शेतकऱ्यांचं नुकसान होतं. प्रसंगी काही व्यापाऱ्यांनी जर माल खरेदी केला असेल तर शेतकऱ्याचा विषय संपून जातो, मग त्या व्यापाऱ्याचं नुकसान होतं. म्हणजे शेतकरी नुकसानीत जातो, व्यापारी नुकसानीत जातो. आमचं म्हणणं तेच आहे, तुमच्याकडे जर जागा उपलब्ध आहे तिथं तात्पुरती व्यवस्था करा, परमनंट करा, ती करा, आणि मग जी जागा घ्यायची ती घ्या. आमचं काय म्हणणं नाही. शेतकऱ्यांसाठी, शेतमालासाठी प्रोसेसिंग युनिट उभारा, प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेज, त्याच्यासाठी काय पर्याय व्यवस्था, हे सगळं करा ना. जागा घेण्याला विरोध कुणाचा आहे, पण तुमचा मूळ उद्देश काय? बाजार समितीचा मूळ उद्देश जागा खरेदी करणे हा आहे. गरज लागेल तर जागा खरेदी करणे हा मूळ उद्देश आहे. बरं, आमचं म्हणणं असं आहे, मी परवाही तुम्हाला सांगितलंय, आपल्या ओतूरची परिस्थिती बघा ना तुम्ही. रोज तिथं तरकारीचं मार्केट आहे, कांद्याचं मार्केट आहे, तिथं माल टाकायला जागा नाही, माणसाला उभं राहायला जागा नाही. मग तिथं जागा घेण्याची गरज आहे. आता ही जी जागा आहे साहेब, ही जागा काय बाजार समितीनं पैसे घालून घेतली नाहीये, सरकारकडे मागणी केली, एकाची ती जागा अधिग्रहित केली आणि मोफत बाजार समितीला जागा मिळाली. आता आमच्याकडे पण नारंगावच्या हद्दीत आमचं शेजारी जिथं जागा पाहिली त्याच्या अपोजिट साईडला हिवरेतर्फे नारंगाव, त्या जागेवरती आमचा विषय झाला. तिथले गावकरी तयार होते, गायरान जागा आहे, 10-20 एकर गायरान जागा ती पण आहे, तिथं सरकारकडे मागणी केली ती मिळू शकते, अशी परिस्थिती आहे. तुम्ही जरी आता बोलत असेल, पोटतिडकीने सांगत असेल, तर उद्या तुमच्यावर सुद्धा आरोप होतील की काहीतरी असल्यामुळेच तुम्ही जाणीवपूर्वक आरोप करता किंवा तुमचा काही स्वार्थ असल्यामुळे. ऐका ना साहेब, मी मागच्या 25-30 वर्ष राजकारणात आहे. मला एक उदाहरण दाखवा किंवा कुणी सांगावं की ह्या बाबांनी हे असं असं केलंय. मला प्रामाणिकपणाने ही संस्था आहे, ही शेतकऱ्यांची आहे याची जाणीव आहे. आणि मी स्वतः शेतात राबणारा गडी आहे, स्वतः शेतात काम करणारा माणूस आहे. मला माहिती आहे, मी इतरांसारखा नाही, बांधावरचा शेतकरी नाही, मी हाडाचा शेतकरी. आज देखील सकाळी ऊसाची तोड सुरू झाली, आमच्या केळीचं वेन सुरू आहे, त्याला ट्रीटमेंटसाठी लोक येतात, त्याच्यासाठी आज तासभर मी शेतात राहिलोय. म्हणजे मी हे का म्हणतोय, मला माहिती आहे काय रग लागते, किती कष्ट करावे लागतात, हाताला कसे गटे पडतात, हे मला माहिती आहे, मला त्याची जाणीव आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या एका एका पैशाचं मोल मला माहिती आहे. धन्यवाद सर. जय महाराष्ट्र.